नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी। त्यासाठी मी इथे 4 वाट्या मैदा घेतलाय। त्यामध्ये पाऊण वाटी तूप अगदी कडकडीत गरम करून तुपाचं मोहन यात घालून घेतलं आहे। ते आपण मैद्याला व्यवस्थित लावून घेतलंय। त्यानंतर चिमूटभर मीठ घालून 1 वाटी पिठी साखर ऍड करून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। पीठ मळण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध गरम करून घेतलं होतं। ते कोमट झालेलं दूध थोडं थोडं ऍड करून आपल्याला घट्टसर असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे पीठ आपल्याला खूप सैलसर मळायचं नाहीये, थोडं घट्टच ठेवायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घेऊन 10 ते 15 मिनिटं आपण हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे। 15 मिनिटांनंतर आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे, सॉफ्ट झालं आहे। आता आपण त्याचा उंडा करून चपाती लाटून घेऊया। आपल्याला इथे चपाती खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाहीये, मीडियम साइज मध्ये आपल्याला चपाती लाटून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारही बाजूनी फोल्ड करून घ्यायची आहे आणि पुन्हा लाटायची आहे। असं केल्याने शंकरपाळ्याला खूप पदर सुटतात आणि खायला देखील खुसखुशीत लागतात। चपाती लाटून झाल्यानंतर तुम्ही चौकोनी किंवा डायमंड शेप मध्ये शंकरपाळी कट करून घेऊ शकता। मी इथे डायमंड शेप मध्ये शंकरपाळी कट करून घेतली आहेत। कोणीही करू शकेल अशी एकदम सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे योग्य प्रमाण घेऊन जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर एकदम परफेक्ट होतात आणि चवीलाही छान लागतात। मी एक एक करून सर्व चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि शंकरपाळे आपले इथे कट करून घेतले आहेत। आपण शंकरपाळे कट करून घेईपर्यंत गॅसवर पण तेल तापण्यासाठी ठेवलं आहे। इथे आपण साजूक तूप आणि दुधाचा वापर केल्यामुळे शंकरपाळे चवीला एकदम छान होतात। सर्व शंकरपाळे आपल्याला एकसारखे कट करून घ्यायचे आहेत। खूप मोठे किंवा खूप छोट्या साइज मध्ये आपल्याला शंकरपाळे ठेवायचे नाहीयेत। सर्व शंकरपाळे कट करून झाल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे आपले शंकरपाळे फ्राय करण्यासाठी तयार आहेत। गरम झालेल्या तेलामध्ये आपण एक एक करून शंकरपाळे सोडूयात। शंकरपाळे तेलात टाकल्यानंतर एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आलटून पालटून आपल्याला 10 ते 12 मिनिटं शंकरपाळे चांगले तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत। इथे गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची आहे। खूप हाय फ्लेम ठेवली तर शंकरपाळे आतमधून कच्चे राहतात। तुम्ही बघू शकता इथे आपले खुसखुशीत खमंग शंकरपाळे तयार आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।